शहर पोलीस स्टेशन रत्नागिरी येथे 21/8/2025 रोजी भक्ती मयेकर नावाची 26 वर्षीय तरुणी मिसिंग आहे अशी तक्रार आमच्याकडे दाखल झाली। साधारण 16/8/2025 पासून ती मिसिंग होती। तिच्या भावाने 21 तारखेला येऊन आमच्याकडे मिसिंग तक्रार दाखल केली। त्या तपास करत असताना पोलिसांना असं निष्पन्न झालं की दुर्वास पाटील नावाचा इसम 28 वर्षीय इसम राहणार जयगड वाटत खंडाळा ह्याचे भक्ती मयेकर या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते। त्याचा पुढे तपास करत असताना इंटरोगेट करत असताना आरोपीला पोलिसांना ही माहिती मिळाली की साधारण 16/8/2025 रोजी दुर्वास पाटील व त्याचे साथीदार विश्वास पवार आणि सुशांत नरळकर यांनी 16 तारखेला सायली देशी बार वाटत खंडाळा येथे भक्ती मयेकर हिचा वायरने गळा आवळून खून केला आणि त्यानंतर आंबा घाटातील दरीमध्ये तिला नेऊन तिचे फेकण्यात आले। त्याच घटनेचा पुढेही तपास करत असताना पोलिसांना मेमोरंडम पंचनामा करत असताना राकेश जंगम या आरोपींनी माहिती दिली की यामध्ये यापूर्वी त्यांनी राकेश जंगम या नावाच्या इसमाला त्याचाही त्यांनी खून केला होता। या प्रकरणात अजून माहिती घेतला असता असं कळालं की सीताराम वीर नावाच्या व्यक्तीचाही आरोपींनी खून केला होता। यामध्ये राकेश अशोक जंगम वय वर्ष 28 राहणार वाटत खंडाळा याचा दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि निलेश भिंगारडे या इसमांनी त्याचा खून केला होता। जयगड पोलीस स्टेशन येथे 6/6/2024 रोजी तो हरवलेला होता। 21/6/2024ला जयगड येथे ते संबंधी मिसिंग दाखल आहे। राकेश जंगमला आरोपींनी साधारण 6/6/2024ला म्हणजे साधारण एका वर्षाच्या पूर्वी त्यांनी त्याला मारलेले होते। त्याचा तपास केला असता असं कारण निष्पन्न झालं की सीताराम वीर या इसमाला 29/4/2024 रोजी जो सायली देशी बार आहे इथे आरोपी दुर्वास पाटील व विश्वास पवार यांनी मारहाण केली होती आणि या मारहाणीमध्ये राकेश जंगम हाही तिथे उपस्थित होता आणि तो पोलिसांना याबद्दल माहिती देणार अशी धमकी तो दुर्वास पाटील आणि विश्वास पवार यांना देत होता कंटिन्युअसली। राकेश जंगम की तुम्ही सीताराम वीर याला लाथाबुक्क्या आणि काठ्यांनी मारहाण करून मारलेलं आहे, तर त्याचा राग मनात धरून तो पोलिसांना सांगेल असं समजून त्यांनी 6/6/2024ला गळा दाबून राकेश जंगम याचाही खून केला आणि त्याचं प्रेत त्यांनी आंबा घाटात गाडीत नेऊन तिथून त्यांनी ते डंप केलेलं होतं। पोलीस त्या प्रेताचा शोध आम्ही घेण्याचा प्रयत्न केला बराच वेळ, पण आंबा घाटात आता 1 वर्षापेक्षा जास्त झाल्यामुळे आणि तिथे घनदाट जंगल असल्यामुळे ते प्रेताचे अवशेष आम्हाला काही मिळू शकलेले नाहीत। सीताराम वीर यांचाही 55 वर्ष राहणार कळझोंडी याचाही त्यांनी 29/4/2024ला मारहाण करून त्याचा खून केला होता अशी माहिती सध्या आमच्या तपासात उघड झालेली आहे आणि तिन्ही गुन्ह्यांमध्ये तपास चालू आहे। यातील 2 गुन्हे जे आहेत ते जयगड येथे दाखल आहेत, राकेश अशोक जंगम यांच्या खुनाचा आणि सीताराम वीर यांच्या खुनाचा, तसेच भक्ती मयेकर यांच्या गुन्ह्याचा तपास रत्नागिरी सिटी पोलीस स्टेशन येथे चालू आहे। 3 खून करण्याची त्याची मानसिकता